लग्नाला नकार दिल्यानं तरुणीवर चाकून वार. नगर जिल्ह्यातील घटना. लग्नाला नकार दिला म्हणून तरुणानं तरुणीच्या अंगावर चाकून वार करून तिला गंभीर जखमी केलं. यानंतर तरुणानंही आपल्याच गळ्यावर चाकून वार करत शेततळ्यामध्ये उडी घेतली. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील करणखांब इथं सोमवारी दिनांक 16 रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सकाळी 11 ते 11:30 वाजेच्या सुमारास रणखांब येथील 21 वर्षीय तरुणी, तिचे आजोबा आणि आजी घरामध्ये जेवण करत होते, तर आई घराबाहेर कपडे धुत होती. त्याचवेळी जनार्दन गोरक्षनाथ साळवे वय 28 राहणार पिंपरणे हा तरुण तिथं आला आणि लग्नाला नकार दिला म्हणून चाकूनं तरुणीच्या अंगावर वार केले. तरुणीचे आजोबा आणि आजी यांनी सोडवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र गंभीर वार झाल्यानं तरुणी रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती. या घटनेची माहिती समजताच पोलीस पाटील साहेबराव बारवे, सरपंच बाबाजी गुळवे, नानासाहेब गुळवे, किरण गुळवे, राहुल शेजवळ, बाबासाहेब गुळवे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक सुरेश टकले, प्रमोद गाडेकर, महादेव हांडे आदींनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं तरुणीला औषधोपचारासाठी संगमनेरातील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं. दरम्यान तरुण जनार्दन साळवे याने चाकूनं गळ्यावर वार करून घेत पळून जाताना शेततळ्यामध्ये उडी मारली, परंतु ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढलं. या प्रकरणी तरुणीच्या आईनं घारगाव पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं जनार्दन साळवे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात हे स्वतः करत आहेत. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, घारगाव, संगमनेर.